आम्ही दीप प्रज्वलन करतो. भारद्वाज सर नाही आले. तुम्ही दोघ जण दीप प्रज्वलित करायचा आणि फुलं त्याच्यावर वाहून. हो पहिल्या दोघे फुलं पण आहेत तिथे. दिवा लावा, उदबत्ती, फुलं हे सगळ्याची काय करायची ना गुलाबाची तिथेच ठेवायला त्याच्यावर. आपण दीप प्रज्वलित करतोय. तुमचा कॅमेरा म्यूट करून येते ना. मग त्याला तुम्हाला दिसत. श्रीराम. ध्यान मूलं गुरुर्मूर्ति, पूजा मूलं गुरुर्पदम्. मोक्षमूलं गुरुर्. ॐ हरि ओम. या इथे बस. नमस्कार अपर्णाताई, धन्यवाद आपल्या ओंकार साधनेबद्दल. मी विद्या लव्हेकर आपल्याला माझं आधी मनोगत व्यक्त करते या निमित्ताने. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम. माझं इष्ट कुलदैवत श्री व्यंकटेश, माझे सद्गुरु श्री एकनाथ साधू महाराज यांना त्रिवार वंदन आणि उपस्थित सर्व श्रीराम स्वरूप श्रोते यांना माझा नमस्कार. मंडळी, आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे विशेष पावन अशी आषाढ कृष्ण योगिनी एकादशी सुद्धा आहे.
हा दिवस योग साधनेचा आणि मनावर संयम राखण्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. हा संयम आज एक दिवस पाळून जमणार नाही हे तितकंच खरं आहे, पण केल्याने साध्य होतं म्हणतात तसं आहे. पण सुरुवात करून आपलं तन मन शुद्धी, त्याच्यासोबतच आपला आत्मा उन्नत करण्यासाठी म्हणून अत्यंत योग्य असा हा दिवस, अत्यंत सुंदर असा हा आपल्याला मुहूर्त आहे. माझ्यासाठी आजचा हा अत्यंत अविस्मरणीय असा आणि अनमोल असा क्षण आहे. श्री समर्थांचं सार्थ सोलू सुख या योग साधनेशी निगडीत माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. त्यामुळे प्रकाशनासाठी जमलेले डॉक्टर लाड सर, डॉक्टर वसु भारद्वाज सर, वाकणकर सर, अपर्णाताई वांगीकर, त्यांचे मिस्टर वांगीकर सर, माझे मिस्टर लवेकर सर आणि सुचेताताई, या सगळ्यांचे मी मनापासून अत्यंत मनापासून आभारी आहे आणि त्यांना नमस्कार करते. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मानले जातात. आपले सगळे साधू संत मुनिजन या सगळ्यांनी मोक्ष प्राप्ती हेच आपल्या माणूस जन्माचं सगळ्यात सर्वोच्च असं उद्दिष्ट त्यांनी मानलेलं आहे. आणि या मोक्ष प्राप्तीसाठी भगवंतांनी सुद्धा श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला 4 मार्ग सांगितलेले आहेत. 4 प्रमुख मार्ग सांगितले आहेत. त्यापैकी एक सांख्य योग आहे, कर्मयोग, योग आणि भक्ती योग, हे 4 प्रमुख मार्ग आपल्याला माहिती आहेत. गीतेमध्ये अर्जुनाच्या निमित्ताने जसा जगाच्या कल्याणाचा बोध भगवंतांनी दिला, तसाच योग मार्गाने ब्रह्मप्राप्तीचं ध्येय साधणारा हा मार्ग समर्थांनी कल्याण स्वामींच्या निमित्ताने आपल्याला या सोलू सुखातून दिलेला आहे. आणि हा मार्ग कसा आहे सोलू सुखाचा? तर हा विहंगम मार्ग आहे. आपल्याला 2 मार्ग माहिती आहेत, एक पिपलिका मार्ग आहे, एक विहंगम मार्ग आहे. विहंगम मार्ग हा सांख्य योगांचा मार्ग आहे, जो पक्षासारखा एकदम उडत जाऊन तो साध्य करता येतो. तसा हा ध्यान मार्गाने साध्य करता येण्यासारखा हा विहंगम मार्ग आपल्याला समर्थांनी या सोलू सुखातून सांगितलेला आहे. श्री समर्थकृत सोलू सुख हा ग्रंथ जरी आकाराने लहान म्हणजे 50 श्लोकाचा असला तरी अधिकाराने तो निश्चितच मोठा आहे. ग्रंथराज दासबोधाचं साराचं सार असं आपल्याला म्हणता येईल, किंवा संपूर्ण त्याचं तात्पर्य समर्थांनी या ग्रंथामध्ये मांडलं आहे. या समर्थांचं सोलीव सुख म्हणजे समर्थांच्या अनुभवाचं अमृत असंच म्हणता येईल. जसं आपण ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव असं म्हणतो किंवा अनुभवाचा अमृत म्हणतो, तसंच सोलीव सुख हे सुद्धा अनुभवाचंच अमृत आहे. या योग मार्गाने साधना साधत जीवाशिवाचं ऐक्य समर्थांनी या सोलीव सुखामधून प्रतिपादलं आहे. सामर्थ्यवान सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी आणि तितकेच अनन्य अधिकारी असलेले सत्शिष्य श्री कल्याण स्वामी, माननीय सुनील दादा चिंचोलकर यांनी त्यांच्या सद्गुरू आणि सत्शिष्य या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, सद्गुरूबद्दल म्हटलेलं आहे की म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा श्रीराम. आणि तसंच सुनील दादांनी सत्शिष्याबद्दल म्हटलेलं आहे, सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम, निरंतर श्रीराम. असे हे श्री सद्गुरू श्री समर्थ आणि सत्शेष श्री कल्याण स्वामी तेव्हा इतक्या अधिकारी पुरुषांच्या स्वानुभव सुखाच्या प्राप्तीसाठी, ब्रह्मपद प्राप्तीसाठी असलेला हा गूढ आध्यात्मिक सुख संवाद या सोलीव सुख याच्यामध्ये समर्थांनी दिलेला आहे. संपूर्ण योग मार्ग, सोहम साधना, षटचक्र, कुंडलिनी योग, कुंडलिनी जागृती, कुंडलिनीचा संपूर्ण प्रवास आणि शिष्याला आलेला स्वानुभूतीचा परमानंद किंवा ब्रह्मानुभव प्राप्तीच्या महत् भावाचं लाभाचं मनोरथ पूर्ण झाल्यामुळे सुखानंदात सद्गुरूंचा केलेला, सत्शिष्याने केलेला जय जयकार
हे सगळे विषय या सोलू सुखामध्ये आलेले आहेत. या सार्थ श्री समर्थांचं सोलू सुख या ग्रंथामध्ये हे सगळे विषय आपण समाविष्ट केलेले आहेत. सद्गुरूंनी दिलेल्या नामबीज मंत्राच्या अजपाजप मंत्राद्वारे भगवंताचं अनुसंधान ठेवत त्या अनुसंधानाचं पर्यावसन जीव आणि शिव यांच्या ऐक्यामध्ये घडणं याचं दर्शन आपल्याला या ग्रंथातून पाहायला मिळतं. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या आत्मसंयम योग या 6व्या अध्यायामध्ये ब्रह्मपद आणि साधक याबद्दल त्यांनी म्हटलं आहे की जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा घाली षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ का जे एका वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया जे भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य एवं ते पूज्य सकळा सदा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली म्हणतात भक्ती करणाऱ्यांचा जो भक्त विषय, यज्ञ करणाऱ्यांचं जे यज्ञ दैवत आणि जे सर्वच लोकांना साधकांना सदा पूज्य आहे ते ब्रह्मरूप साधकाच्या साधनेचं हेतुरूप सिद्धत्व तो स्वतःच म्हणजे भगवंतच देतो. आणि म्हणून भगवंत किंवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की हे अर्जुना तू अंतःकरणाने योगी हो. भगवंत अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना तू अंतःकरणाने योगी हो. आणि म्हणून गीतेत भगवंतांनी अर्जुनाला म्हटलं आहे तस्मात योगी भवार्जुन. असा हा योग मार्ग समर्थांनी या सोलू सुखामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. तोच आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी आता आधी आपले प्रमुख पाहुणे लाड सर यांचा परिचय करून देते, म्हणजे मग आपल्याला लाड सरांचं मनोगत ऐकायला मिळेल. परिचय खूप मोठा आहे, लहान करता करता सर दम आला मला तो मांडणी करता करता. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संभाजीनगरवरून सहभागी होणारे आपले डॉक्टर विजयजी लाड सर यांचा परिचय सांगणं हा खरं तर एक स्वतंत्र विषय होईल. इतका तो मोठा आहे, पण मोजक्या शब्दामध्ये परिचय देण्याचा मी प्रयत्न करते. परमपूज्य अक्का वेलणकर अंबरनाथ यांनी 40 वर्षापूर्वी सुरू केलेल्या समर्थ वाङ्मय अभ्यास उपक्रमातला सर्वोच्च गुणवत्ता आणि शिस्तबद्ध असलेला दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन हे लाड सर त्याचे विद्यमान संचालक आहेत. ते व्यवसायाने पशुवैद्यक आहेत, पण 1992 पासून समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक झाले आणि त्या विचाराने समर्थ विचाराने प्रभावित होऊन 2020 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि संपूर्ण वेळ समर्थ रामदास स्वामी यांची विचारधारा आणि त्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. समर्थांचं कार्य, समर्थांचे विचार यासाठी अखंड आणि अव्याहतपणे त्यांचं झटणं चालूच आहे. ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष असून दासबोध चिंतन सार, समर्थकृत आरत्या, दासबोधातला वाग्यज्ञ, पत्रे समर्थांचे उपदेशपर काव्य आणि ग्राहक चळवळीचं वर्तनशास्त्र हे त्यांचे 6 ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं असून सध्या ते सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त पण आहेत. काशी केशवदास पुरस्कार, निर्मल कुमार फडकुले पुरस्कार, संत साहित्य पुरस्कार, त्यानंतर या 2 महत्त्वाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचे ते मानकरी आहेत. समर्थ रामदास स्वामी साहित्य शोध संकेतस्थळ यशस्वी करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. लाड सरांच्या समोर मी ही सोलू सुखांची एक ग्रंथाची फक्त संकल्पना मांडली होती.
माझ्या योग्यतेचा किंवा माझ्यावरती जबाबदारी मी पेलू शकेल की नाही ह्याचा विचारही नाही किंवा मनात त्यांनी शंकाही न आणता त्याच क्षणी मला ही संकल्पना त्यांनी उचलून धरली आणि लिखाणासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे हा नवीन पुन्हा लेखन मला या सोलू सुखाचे करण्याची संधी मिळाली. असे हे आमच्या समूहाचे महंत, ज्यांना आम्ही विजय दादा म्हणतो, त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. समर्थ ग्रंथ श्री दासबोध, तेथुनी सर्व ही बोध प्रबोध, विमळ ज्ञान बाळबोध, सत्शिष्याशी बाणेल श्रीराम. एवं श्री दासबोध ग्रंथ, तेथुनी सर्व ही परमार्थ, जाणती योगी संत महंत, ग्रंथराज मुकुटमणी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. आज योग दिनाच्या या अत्यंत पवित्र पर्वावर माझं भाग्य फळाला आलंय असं मी म्हणेन. आदरणीय समर्थ भक्त सौ विद्याताई लव्हेकर यांच्या सोलिव सुख या ई बुक ग्रंथाचं प्रकाशन करण्याचं भाग्य मला मिळालं. हा माझ्या जीवनातील एक कृतार्थ क्षण असं मी मानतो. त्या कौतुक करतात. आईला मोठेपणा वाटतो पोराचं कौतुक करण्यात. आईचं मोठेपण हे मात्र मुलाच्या लक्षात असतं. अत्यंत विनम्र भाव कसा असला पाहिजे समर्थ भक्ताच्या ठाई, हा एक गुण काही अंशाने जरी माझ्या जीवनात विद्याताईंकडनं आला तर मी या जीवनाचं चीज झालं असं म्हणेन. आज सोलिव सुख या 50 ओव्यांवरच्या विवेचनाचं ई बुकच्या माध्यमातून प्रकाशन करताना मला मोठा आनंद होतोय. आणि या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी जाहीर करतो आहे. वसुजी आहेत, अनिलजी आहेत की ज्यांचं मोठं योगदान या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी प्राप्त झालेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता खर तर समर्थांच्या 45,000 ओव्यांपेक्षा जास्त काव्यांची संपदा आहे. त्यामध्ये ग्रंथराज दासबोध 7,753, मनाचे श्लोक 205, 183 आत्माराम. या व्यतिरिक्त समर्थांनी आनंद वनभुवनी हा एक काव्याचा प्रकार, जे त्यांना पडलेलं स्वप्न आहे तो शब्दात उतरवला. आनंद वनभुवनी 59 ओव्यांचं काव्य हे केवळ व्यावहारिक जीवनाशी संबंधित आहे, लौकिक जीवनाशी संबंधित आहे. दासबोध ग्रंथ लौकिक आणि पारमार्थिक जीवनाशी संबंधित आहे. पण सोलिव सुख हे केवळ पारमार्थिक आहे. आध्यात्मिक पातळीवर माणसाला यशस्वीपणे कशी साधना करत पुढे जाता येईल आणि स्वस्वरूपाशी त्याचं कसं पुनर्मिलन होईल या सांगणाऱ्या या 50 ओव्या आहेत. 44व्या ओवीमध्ये स्वतः कल्याण स्वामी म्हणतात, कल्याण म्हणे जी रामदासा, की तुम्ही मला मुकेपणाचा वळसा काढून टाकला आणि मला तुम्ही तुमच्या जागेवर नेऊन बसवलाय. अत्यंत रसाळ, अत्यंत भावना प्रधान, अत्यंत शब्द प्रवाही, अत्यंतिक अर्थ प्रवाही असं हे काव्य आदरणीय विद्याताईंनी शब्दबद्ध केलंय. मी नेहमी म्हणत असतो, दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या त्या एक आधारस्तंभ आहेत, त्या आमच्या मार्गदर्शक आहेत.
आणि या फाउंडेशनच्या विद्याताई ऍसेट आहेत, ऍसेट. अशा ऍसेट आमच्या या उपक्रमाला लाभल्या ही केवळ समर्थांची कृपा आहे. मी त्यांना शुभेच्छा काय देऊ, त्याच्या पलीकडे त्या अनेक ग्रंथांचा अभ्यास, एक अत्यंत महान विदुषी, अनेक ग्रंथांवर केलेलं त्यांनी भाष्य, हे मी जवळून पाहिलेलं आहे. मी त्यांना वंदन करतो, शुभेच्छा देतो आणि असे अनेक ग्रंथ ई बुकच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सुद्धा प्रकाशित व्हावेत अशी मी समर्थांना त्यांच्याविषयी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ. वसुजी, वसुजी, हा अनम्यूट व्हा सर. हा, येतोय आवाज? हा, ठीक आहे सर. आता मी नगरहून सहभागी होणारे डॉक्टर वसु भारद्वाज सर यांचा परिचय करून देते. रामदासी साहित्य परिषद या डॉक्टर वसुजी यांच्या समूहावर विविध समर्थ ग्रंथांचं स्तंभलेखन या निमित्ताने 2016 पासून माझा आणि त्यांचा परिचय आहे. सोलू सुख या ग्रंथाचा आरंभी या समूहावर मी लिखाण सुरू केलेलं होतं, स्तंभलेखन केलेलं होतं आणि त्यानंतर आज ह्या ग्रंथाचं या रूपामध्ये आपण त्याचं प्रकाशन करत आहोत. ह्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा मला खूप मोठं सहकार्य आहे. वसु भारद्वाज हे तसे होमिओपॅथीचे वैद्य असून त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि तत्वज्ञान या विषयातून BA आणि तत्वज्ञान विषयातून MA पण केलेलं आहे. गेले 30 वर्षापासून ते लेखन क्षेत्रामध्ये असून मार्मिक, लोकसत्ता या विविध माध्यमातून समाजचिंतन, अध्यात्म तत्वज्ञान, संत चरित्र, संत साहित्य, ललित साहित्य अशा वेगवेगळ्या विषयांवर सातत्यानं 750च्या वर स्तंभलेखन त्यांनी केलेलं असून दिवाळी अंक मासिकामधून कथा, दीर्घकथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. यूट्यूबवर त्यांचे अनेक आपल्याला प्रवचनं सुद्धा ऐकायला मिळतील, ती उपलब्ध आहेत. आणि आतापर्यंत त्यांनी जवळपास 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. पैकी येणे वरे ज्ञानदेवो, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, योगी हा दुर्लभ, संत वेणास्वामी ह्या त्यांच्या कादंबऱ्या असून शून शेष, उत्तंक आणि अष्टावक्र अशा ह्या पौराणिक कथा संग्रह त्यांचे उपलब्ध आहेत आपल्याला. त्याशिवाय योगी हंस साधना ही ओबीबद्ध पोथी आणि विविध क्षेत्रातल्या 21 इंग्रजी ग्रंथांचा मराठीमध्ये त्यांनी अनुवाद केलेला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुवाद मिशन तर्फे तत्वज्ञान कोशावर त्यांचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. कथा ज्ञानदेवांची या बालकुमारासाठीच्या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि ग. पाटील यांचा बाल साहित्य पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पुणे विद्यापीठ मराठी गौरव सन्मान, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, कैलासवासी वदी कुलकर्णी संत साहित्य समीक्षा पुरस्कार, संस्कृत भारतीचा गुरुगौरव पुरस्कार, आनंद फंदी पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार यांनी सन्मानित असलेले वसुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सुरुवातीला जागतिक योग दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम जो आहे हा वेगळा आहे आणि वेगळी इतर जे व्याख्यानं असतात
किंवा इतर वेळेस जे निरूपण केलं जातं ते वेगळं आहे. आज श्री समर्थांच्या सोलीव सुखावरचा ग्रंथ आपल्या समोर येत आहे. यावर फारसं लिखाण कोणी केलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की हा ग्रंथ तसा आकाराने लहान असला तरीही आशयाने खूप मोठा आहे. आणि ज्या ग्रंथाचा आशय मोठा असतो असा ग्रंथ लोकाभिमुख करणं ही गोष्ट फार कठीण असते. विद्याताई मला म्हणाल्या की आता मी या ग्रंथावर लिहू का. मी वाटच बघत होतो कोणीतरी या ग्रंथावर लिहावं म्हणून, कारण ग्रंथ कसाही असला तरी त्यावर भाष्य करणारी व्यक्ती मात्र अधिकारी लागते. विद्याताईने लिहावं ही माझी इच्छा होती, पण त्यांना म्हणावं कसं हा माझा मोठा प्रश्न होता. पण त्या म्हणाल्या आणि मी लगेच हो म्हणालो. त्यांनी ग्रंथ लिहिला, पूर्ण केला आणि या ग्रंथातील ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपल्या समोर आणल्या. हा ग्रंथ समजणं खरंच इतका अवघड आहे का, तर नक्कीच आहे. त्याचं कारण असं आहे, श्री समर्थांनी आपल्या कुठल्याही ग्रंथामध्ये 4 गोष्टींची चर्चा केलेली आहे. त्यातली अगदी सुरुवातीची गोष्ट म्हणजे ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. दुसरी गोष्ट असते श्री गुरूंशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे भक्तीशिवाय चित्तशुद्धी शक्यच नाही. आणि चौथी गोष्ट असते ती म्हणजे वैराग्याशिवाय जीवाला गती नाही. ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि श्री गुरु या चारींचा समन्वय झाल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला मोक्ष लाभत नाही किंवा आत्मज्ञान होत नाही. हे समर्थांनी अगदी आपल्याला वेळोवेळी आवर्जून सांगितलेलं आहे. अजून एक समर्थांच्या बाबतीत सांगायचं झालं तर समर्थांचं सगळं काही जे आहे ते निश्चयात्मक आहे. समर्थ कधीही ढोबळ मानाने सांगत नाही असं असेल का किंवा असं असू शकेल का, असं होईल का, असं समर्थांचं कधीही नसतं. ज्ञान सुद्धा निश्चयात्मक हवं असतं आणि जोपर्यंत ज्ञान निश्चयात्मक होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं मोक्ष मिळणं तर दूरच राहो, आत्मज्ञान दूर राहो, साधं त्याच्या चित्तावरचा मळभही दूर होत नाही याची समर्थांना पूर्ण खात्री असते. म्हणून श्री समर्थाने हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हा इतर ग्रंथासारखाच गुरु शिष्य संवाद रूपाने आहे. इथे शिष्य साक्षात कल्याण स्वामी आहेत, गुरु स्वतः श्री समर्थ रामदास स्वामी आहेत, त्यांच्यामधला संवाद आहे. आणि इथे सरळ सरळ मला ज्ञानरूप काय आहे हे मला दाखवावे असं श्री कल्याण स्वामींनी त्यांना म्हटलेलं आहे. हा उल्लेख त्यामध्ये आहे. फक्त या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की हा फक्त ज्ञानाचं, परोक्ष ज्ञानाचं समीकरण मांडणारा ग्रंथ नव्हे किंवा परोक्ष ज्ञान सांगणारा ग्रंथ नव्हे, तर इथे योगमार्गाचा सुस्पष्ट उल्लेख श्री समर्थांनी या ग्रंथावर केलेला आहे आणि तो बघणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण मनाचे श्लोक जर बघितले तर मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक आहे, त्याचा क्रमांक आहे 133वा श्लोक. त्यामध्ये श्री समर्थ म्हणतात की हरिभक्त विरक्त विज्ञान रासी जेने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हा श्लोक नेमका काय आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा हरिभक्त विरक्त विज्ञान राशी म्हणजे श्री गुरुच आहेत, साक्षात गुरु आहेत. ते हरिभक्तता असतात म्हणजे भक्तता असतात, शिवाय त्यांनी ज्ञानाचं विज्ञानही केलेलं असतं आणि वैराग्य असते. या तिन्ही गोष्टी श्री गुरूंजवळ असतात. म्हणजे ते भक्त असतात, ते ज्ञानीही असतात, शिवाय ते विरक्तही असतात. या तिन्ही गोष्टींचा समन्वय ज्यांच्यापाशी झालेला आहे अशा श्री गुरूंचा सहवास लाभल्यानंतर जी ज्ञानप्राप्ती होते त्याचं वर्णन आणि त्याची क्रिया काय असते श्री समर्थांनी इथे संक्षिप्तपणे वर्णन केलेलं आहे. हा आपण असंही म्हणू शकतो की हा शक्तिपाताचा श्लोक आहे, कारण यामध्ये शक्तिपात ज्या पद्धतीने केला जातो त्या पद्धतीने म्हणजे अशा सद्गुरूंनी संकल्प करावा, संकल्प करून शिष्याला आपल्या स्थानी म्हणजे गुरुपदी न्यावं, ही प्रक्रिया त्यात सांगितलेली आहे. जेणे मानसी स्थापिले निश्चयास, स्वतः त्यांनी संकल्प केला आहे की माझा शिष्य जो आहे तो आता ज्ञानी होणार आहे आणि हे ज्ञान त्यांनी अपरोक्ष दिलेलं आहे. केवळ त्याला शब्दांचं ज्ञान दिलेलं नाहीये, तर त्याला अपरोक्ष ज्ञान दिलेलं आहे. आणि ते कसं दिलेलं आहे तर दर्शनाने दिलेलं आहे, तया दर्शने, त्याच्यानंतर त्या स्पर्शाने आणि तया भाषणे नष्ट संदेह मोडे, आणि त्याच्या वाणीने केवळ शब्द वापरून त्या शिष्याचा पूर्णपणे शक्तिपात करून त्याला आत्मतत्व काय आहे किंवा आत्माराम काय आहे याची पूर्णपणे जाणीव करून दिलेली आहे.
असा तो सद्गुरू जो असतो, जेव्हा त्याला सत्शिष्य लाभतो आणि तोही सत्शिष्य जेव्हा कल्याण स्वामी सारखा अगदी संपूर्णपणे समर्पित असतो, तेव्हाच ही क्रिया घडते, तोपर्यंत घडत नाही. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण फक्त अनुग्रह घेतो, नामजप करतो किंवा जी साधना आहे ती करतो, परंतु संपूर्ण समर्पण मात्र आपल्या वृत्तीमध्ये कधीच येत नाही. इथे मात्र तसं कल्याण स्वामींनी केलेलं नाही. कल्याण स्वामींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण आपणा ते पावे ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म. हे ते दोन शब्द फार महत्वाचे. गोचर करावे आणि रोकडे. गोचर म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांना आकळेल असं काहीतरी करावं. काय आकळेल? ते जे आम्हाला जे डोळ्यांनी दिसतं ते, कानांनी ऐकू येतं ते, आम्हाला जे इंद्रियांनी समजतं ते. आणि इथे गोचराचा अर्थ असा आहे की आमच्या अंतःकरणाला त्याचा साक्षात स्पर्श होईल असे रोकडे ब्रह्म मला तुम्ही द्यावे, ते दातारे गोचर करावे, असं श्री समर्थांना विनंती कल्याण स्वामींनी केलेली आहे. आणि इथून पुढे जी क्रिया दिलेली आहे ती अगदी आपला शिष्य समर्पित झालेला आहे हे जाणून श्री गुरूंनी केलेली क्रिया आहे. इथे काय केलेले आहे? आसन सोडून या ते क्षणी कडकडोनी भेटले, असा उल्लेख केलेला आहे. कडकडोनी भेटले. इथे गुरु आणि शिष्य एक झाले याचं चिन्ह आहे, अगदी स्पष्टपणे चिन्ह आहे. आणि इथे शिष्याचं संपूर्ण समर्पण आणि श्री गुरूंची आपल्या शिष्याला ज्ञानपूर्ण करण्याची वृत्ती, या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी दिसून येतात. कडकडोनी भेटले आणि त्याच क्षणी ते एक झाले, याचा सुस्पष्ट उल्लेख इथे पुढे केलेला आहे. यानंतर जे काही पुढे उल्लेख केलेले आहे हे साधनेचे उल्लेख आहे, हे कुंडलिनी जागरणेचे उल्लेख आहे. इथे फक्त ज्ञानाची, मायाची, ब्रह्माची किंवा इतर गोष्टींची चर्चा नाहीये. ते इथे प्रत्यक्ष अनुभव काय आलेला आहे हे सुद्धा योगिक भाषेमध्ये संपूर्णपणे लिहिलेलं आहे. म्हणजे पूर्ण अंश गगनी भेदिला, अर्क तो पिंडी माझी उतरला, त्रिकुट त्रिहाट चुराडा केला, सेकी भरला गगनगर्भी. हे सगळे योगातले पारिभाषिक शब्द आहे आणि त्या त्या शब्दापाशी कुंडलिनी गेल्यानंतर काय होतं किंवा त्या त्या ठिकाणीची अनुभूती काय असते याचंही वर्णन श्री समर्थांनी केलेले आहे. विद्याताईंनी आधीच सांगितलं की हा विहंगम मार्ग आहे, हा पिपलिका मार्ग नाही, विहंगम मार्ग आहे. हा पक्षासारखा उडून जाण्याचा मार्ग आहे आणि हा तितका सोपा नाही. त्याचं कारण असं आहे की इथे फक्त सगुण नाही आहे, इथे निर्गुण आहे. इथे फक्त साकार नाहीये, इथे निराकार आहे. इथे कुठलाही विकल्प नाहीये, इथे निर्विकल्प आहे. आणि अशा या इंद्रियांच्याही पल्ल्याड असलेल्या यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, आणि जेथे भाषा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, अशा या मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. अशा त्या ब्रह्माशी अपरोक्षपणे स्वतःला मिसळून घ्यायचं, ही गोष्ट तितकीशी सोपी नाहीये. आणि ही गोष्ट करताना केवळ आणि केवळ समर्पित भावनेने, भक्तीने, सोबत आपला साक्षात श्री गुरु असताना आणि तोही आत्मज्ञान दाता असताना, ब्रह्मनिष्ठ श्रोत्री आणि आत्मज्ञान दासा असा सद्गुरू असतानाच हे करणं शक्य आहे. ते कल्याण स्वामींनी करून दाखवलेलं आहे. हे प्रात्यक्षिक आहे. म्हणजे जसं शिवशक्ती समावेशनाचं संपूर्णपणे प्रात्यक्षिक ज्ञानदेवांनी आळंदीमध्ये स्वतः संजीवन समाधी घेऊन करून दाखवलेलं आहे, तसंच प्रात्यक्षिक इथं सुद्धा कल्याण स्वामींनी केल्याचा उल्लेख सुस्पष्टपणे आहे. फक्त त्यातून कल्याण स्वामी पुन्हा भानावर येतात, श्री गुरु त्यांना भानावर असतात आणि त्यानंतर कल्याण स्वामी म्हणतात की गुरुवर्या, तुम्ही तुमचं आसन मला दिलं. हे समर्पित भावनेचं चिन्ह आहे. हे समजणं तसं अवघड आहे. त्याचं कारण असं आहे, इथं माया ब्रह्माची चर्चा नाहीये. तर माया ब्रह्माच्या चर्चेला ओलांडून पलीकडे जाऊन अनुभूतीचं जे विज्ञान आहे, ते विज्ञान इथं सुस्पष्टपणे कसं घडतं हे इथं लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे या ग्रंथावर भाष्य करणं हे अधिकारी व्यक्तीचंच काम आहे, आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीचं काम नाही. विद्याताईंनी मात्र हे इंद्रधनुष्य अगदी सहजपणे पेललं. 2016 पासून विद्याताई आमच्या रामदासी साहित्य अभ्यास परिषदवर कार्यरत आहेत आणि त्यांनी अनेक ग्रंथावर भाष्य केलंय, मग ते समर्थांचं भारूड असो किंवा इतर लहान सहान ग्रंथ असो. पण सोलिव सुख त्यांनी हाती घेतलं तेव्हा मला खरंच विलक्षण आनंद झाला. त्याचं कारण असं आहे की यावर भाष्य करणं हा फक्त ज्याला शब्द माहिती आहे अशा व्यक्तीचा हा भाग नाहीये. त्यांनी काहीतरी अनुभव घेतलेला आहे, तो गुरुमार्गी आहे आणि ज्याच्या ठाई काहीतरी अधिष्ठान आहे, अशाच व्यक्तीचं कार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते आज केलं
आणि आज संपूर्णपणे हा ग्रंथ छापील स्वरूपात तर तो येईलच, पण आज ई बुकच्या स्वरूपामध्ये सर्वांना उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या सर्व समर्थ भक्तांना आणि इतरही संप्रदायातील लोकांना हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आणि अतिशय उपकारक साधनेला सहाय्यक असा होईल याविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाहीये. आज मी त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन नाही करत की हा ग्रंथ तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलात. त्याबद्दल तुमचे आभार आणि श्री समर्थांचे आभार मानतो आणि इथेच वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. सर, समर्थांचे आभार, माझे नाही. कारण ते सुचवतात तेव्हाच आपण लिहू शकतो. आपली तेवढी कुवत नसतेच मुळामध्ये. धन्यवाद सर. मी आता आमचे एक स्नेही अनिल अनंत वाकणकर सर ह्यांचा थोडासा परिचय देते. अनिल वाकणकर सर भारतीय टपाल विभागामधून पोस्ट मास्टर म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. जरी सेवानिवृत्त झाले असले तरी सुद्धा आम्हा सर्व समर्थ भक्तांचं PDF रूपी टपाल करून देणं आणि प्रकाशनासाठी महत्वाचा हातभार लावणं हे त्यांचं टपाल क्षेत्रातलं कार्य अजूनही त्यांचं अव्याहत चालूच आहे असं म्हणावं लागेल. गेले अनेक वर्ष या कलियुगामध्ये निशुल्क करत आहेत हे फार विशेष महत्वाचं आहे. अगदी प्रथम जेव्हा समर्थांच्या भारुडाचं मला ग्रंथाचं PDF बुक करायचं होतं तेव्हा मी वाकणकर सरांना फोन केला आणि सर म्हटलं की ह्याला आपल्याला खर्च किती येईल, कारण आतापर्यंतचा अनुभव असा होता की पैशाचं बोलणं झाल्याशिवाय पुढे जाणं हा प्रकारच माहीत नव्हता. पण त्यांना पैशाबद्दल बोलल्यानंतर शांतपणे असून ते इतकेच म्हणाले की याचं काय शुल्क घेणार मी, तसं काही नाहीये. मला आठवतं तेव्हापासून आज या सोलू सुख या ग्रंथाच्या PDF पर्यंत कोणत्याही क्षणी या ग्रंथाचं PDF करायचं म्हटलं आणि सरांना फोन केला, मग तो दासबोध सखोल अभ्यास असो त्या समूहावरचं ते हे एकमेव असे आम्हाला नाव पुढे येतं की जे लगेच त्या कार्याला आम्हाला हो म्हणतात आणि कधीही तिथून मागे हटत नाही. अनिल दादा वाकणकर म्हणजे अजिबात कंटाळा न करता कितीही त्रास द्या तुम्ही त्यांना, कितीदाही फोन करा, कितीही लिखाणामध्ये बदल करायला त्यांना सांगा तुम्ही. खरं सांगायचं तर खऱ्या सच्चा समर्थ भक्त म्हणजे अनिलजी असं म्हणता येईल की जे कधीच कंटाळा करत नाहीत आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ, कर्मयोगी आणि निस्सीम समर्थ भक्त. त्यांच्या मागे असे अनेक यशस्वी PDF बुक करून देण्याचं कार्य अद्यापर्यंत अव्याहत आणि निस्वार्थपणे निर्मल शुद्ध भावनेने अजूनही चालू आहे. कितीतरी आमच्या समर्थ भक्तांचे ते PDF बुक करून देत आहेत. मला असं वाटतं की खरंच समर्थांची अखंड कृपा हेच त्यांना मिळालेलं अनमोल आणि बहुमोल मूल्य असावं. त्यांनी PDF केलंय, या ग्रंथ वाचनाने आपल्या सगळ्यांना नक्कीच आनंद वाटेल असं मला वाटतं. मी वाकणकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. विद्याताईंनी आता जेवढं काही माझ्याबद्दल सांगितलं तेवढा काही मी फार मोठा वगैरे नाहीये, पण मला जेवढं शक्य होतं तेवढं मी करत असतो. आजच्या ह्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पर्वणीवर विद्याताईंचं हे ई-बुक प्रकाशित होतंय याचा मला खूप आनंद आहे आणि जे आपण उपस्थित आहात प्रकाशनाकरता त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. विद्याताईंचा परिचय आमच्या समूहावरती त्यांचं अव्याहत लेखन चालू असतं. त्या संत म्हणजे नुसतं समर्थांच्या साहित्याचे नव्हे तर ते नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, या सगळ्यांच्या ग्रंथाचा त्या उत्तम अभ्यासक नाही म्हणता येणार, त्या उत्तम विवरण करणारे आहेत. सध्या आमच्याकडे भारुडावर प्रवचन त्यांची लेखन चालू आहे, त्यामध्ये ते अनेक प्रकारचे संदर्भ देत असतात. त्यावरून त्यांच्या विद्वत्तेचा आपल्याला परिचय होतो. मी त्यांचं हिंदीमध्ये आत्माराम आणि आता हे सोलू सुख हे जे 2 ग्रंथ ई-बुक त्यांनी तयार केले, त्यात मला त्यांनी सेवा करायची संधी दिली. मला खारीचा वाटेचा मिळाला सेवा करायचा, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि यापुढेही
त्यांचा मानस आहे की जेवढी सगळी भारुड आहे त्याच्यावरती आपण ई बुक करूया. त्याबद्दल त्यांना मी अगदी त्या म्हणतील तशा प्रकारे सहकार्य करीन आणि माझा खालीचा वाटा तेव्हा सुद्धा मी उचलेन हे मी त्यांना आश्वासन देतो. आणि यापुढेही त्यांना असे त्यांनी भरपूर ग्रंथ लिहावे, ते ई बुक असोत किंवा प्रिंट मीडिया असोत किंवा आणखीन ऑडिओ बुक स्वरूपात असोत, तर त्यांना भरपूर त्यांचे साहित्य उपलब्ध लोकांना व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो, समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द करतो. जय जय रघुवीर समर्थ. पुण्यातून माझी मैत्रीण अपर्णा वांगेकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत आपल्याला व्यक्त करावं. खरं तर अपर्णा वांगेकरांचा परिचय म्हणजे नित्य सोहम साधना करणाऱ्या ह्या अपर्णा ते वांगेकर या साधनेच्या अनुभवाचं बोल सांगून या लिखाणामध्ये त्यांनी जो प्राण ओतलेला आहे ना, ती ही सोहम साधना त्यांच्याच मुखारविंदानं आपण प्रत्यक्ष ऐकूया. मी अपर्णाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत आपल्या या समूहावर व्यक्त करावं. अपर्णाताई. जय श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम. आजच्या या ऑनलाईन होणाऱ्या सोलिव सुख या ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त जमलेल्या सर्व साधकांना माझा मनापासून नमस्कार. कालच विद्यार्थ्यांचा फोन आला की सोहम साधनेवर तुम्ही थोडंसं 10 मिनिटं बोलाल का. तरी मी तेव्हा त्यांना विनंती केली की हे फार मोठं धाडस होईल मी बोलणं. मी तुम्हाला काही सांगू शकते पण बोलण्याचं माझा पिंड नाही आहे तसा. आणि ही पुन्हा सांगते ही माझी पहिली वेळ आणि विद्यार्थ्यांना मान देऊन त्यांच्या विनंतीला मान देऊन मी हा बोलण्याचा प्रयत्न इथे करत आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना त्यांची तळमळ त्यांचा अधिकार लक्षात घेऊन त्यांना आत्मतत्वापर्यंत एका पायरीने कसे नेले हे वर्णन आणि हा प्रवास या सोलिव सुखामध्ये आपल्याला दिसून येतो. कुंडलिनी शक्ती ते सहस्त्रदल या चक्रापर्यंतचा 6 चक्राद्वारे होणारा प्रवास म्हणजेच सोहम साधना होय. सोलिव सुखात संपूर्ण सोहम साधनेचेच वर्णन आपल्याला समोर येते. सोहमला अजपा असे म्हणतात, त्याला गायत्री असेही म्हणतात. अजपा नाम गायत्री योगी नाम मोक्षदायिनी असे अजपाचे महत्व उपनिषदामध्ये वर्णलेले आहे. दासबोधातील दशक 17 समास 5 हा अजपा निरूपणाचा समास. यामध्ये समर्थांनी हा विषय आपल्याला विस्तृतपणे समजून सांगितलेला आहे. कोणतेही इंद्रिय किंवा कोणतेही माला इत्यादी बाह्य साधनांचा उपयोग न करता नैसर्गिक श्वासोच्छ्वासाद्वारे जे जपाचे मानसिक अनुसंधान राखले जाते त्यास अजपा गायत्री असे म्हणतात. आता हा जप करायचा नसतो तर तो चाललेलाच आहे, तो अव्याहतपणे चालू आहे. आपण फक्त तो ऐकायचा आहे. ऐकायचा याचा अर्थ त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचे आहे, म्हणजे त्याचा अनुभव येतो. आपल्या श्वासांची संख्या 24 तासात 21,600 इतकी होते. समर्थ म्हणतात, 21 सहस्र सासे जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही श्रीराम. दिवसाच्या 24 तासात आपले 21,600 श्वासोच्छ्वास होतात. हीच अजपा जपाची संख्या मानली जाते. स्वरांचे जन्मस्थान नाभी आणि हृदय यामध्ये आहे. एकांतात एकाग्र चित्ताने शांतपणे बसावे व लक्ष द्यावे, म्हणजे सूक्ष्म असा सोहमनाद आपल्याला
नक्की ऐकू येतो. गर्भी असता सोहम सोहम, बाहेर येता कोहम कोहम. म्हणजे काय? तर गर्भात असताना जीव सोहमचा जप करत असतो, परंतु तो गर्भामधून बाहेर आल्यावर कोहम कोहम असे म्हणून रडू लागतो. या कोहमचा अर्थ कोण मी किंवा मी कोण असा आहे. स्वरूप ज्ञानाची विस्मृती झाल्यामुळे देहात्म भावाची प्राप्ती होते. समर्थ करुणाष्टकांमध्ये म्हणतात, तुझिया वियोगे जीवित्व आले. म्हणजे त्या परब्रह्मापासून आपण जीव दशेत येतो, हा वियोग आहे. म्हणून स्वरूपाचं ज्ञान आपल्याला विस्मृती झाल्यामुळे देहबुद्धी आपली प्रबळ होते आणि या देहात्म भावामुळेच जीवाला एका एका योनीप्रती कोटी कोटी फेरे होती, असे जन्म मरणाचे फेरे फिरावे लागतात. आता हा सर्व दुःख मूळ देहभाव निपटून नाहीसा करण्याकरता सोहम भावाचा आपल्याला जप करावयाचा आहे. जीवाला अनंत जन्मापासून देह मी म्हणण्याची जी सवय लागली आहे ती नाहीशी करण्याकरता सोहम भावाचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. आता सोहम म्हणजे काय? तर सोहम या शब्दाचा अर्थ मीच तो, जो या चराचरात दशांगुळे व्यापून उरलेला आहे. अर्थात मीच तो आत्मा म्हणजेच परमात्मा, अर्थात अहम ब्रह्मास्मी. सोहम या शब्दात आत्मा आणि परमात्मा यांचा समन्वय आहे. त्याचबरोबर शरीर आणि प्राण यांचाही समन्वय आहे. सोहम साधना जेवढी सरळ आणि बंधनरहित आहे तेवढीच ती महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी बंधनरहित हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कोणताही जीव ही साधना करू शकतो, परंतु नरदेहाचे सार्थक करण्यासाठी फक्त मनुष्य प्राण्याला, आपण एखाद्या कुठल्याही प्राण्याला सोहम सोहम जपताना पाहिलेलं नाहीये. पण नरदेहात आलेले संपूर्ण त्यांना मोक्षापर्यंत नेणारा हा सोहम जपच आहे. सोहम साधनेला सर्व साधनांमध्ये अत्युच्च असे स्थान आहे, कारण त्या साधनेसोबत जो संकल्प जोडलेला असतो तो देहातील चेतनेला उच्च स्तरावर नेण्यासाठी आणि जीव आणि ब्रह्म यांना एकरूप करण्यासाठी महत्वाचा असतो. सोहम ही एक संवेदना आहे, एक जाणीव आहे, ती इतर कोणत्याही साधनेमध्ये नाही. या सोहम साधनेला इतर साधनेच्या तुलनेत किंवा इतर साधनेच्या पंक्तीमध्ये समाविष्ट न करता स्वतंत्र असे स्थान आहे. या साधनेला हंसयोग असेही म्हटले आहे. आता सोम हा नुसता मंत्र नाही, तर तो एक भाव आहे आणि योगी लोक हा भाव धारण करतात. योगमार्गी लोक काय करतात? तर ते योगाभ्यासाने कुंडलिनी शक्ती जागृत करून सुषुम्नेच्या द्वारे ब्रह्मरंध्रात प्रवेश करतात आणि पुढे सोहम भावाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतात. पण हा योगाचा अभ्यास साधणं अत्यंत कठीण आहे. म्हणून सोपे साधन म्हणजे सोहम गुरुमुखाने विधीपूर्वक ग्रहण केल्यानंतरच तो कार्यरत होतो असे शास्त्र सांगते. साधारण विशद केलेले आहे. ज्या पत्नीचे नाते जुळते व कन्या व तिची संतती त्या गोत्राची होते, त्याचप्रमाणे मंत्राचे देखील आहे. पण गुरुने मंत्र दिला म्हणजे तेवढ्याने काम भागत नाही. मंत्राबरोबरच गुरु संप्रदायाच्या काही गुप्त अथवा विशिष्ट मुद्रा अशा असतात, त्या शिष्याचा अधिकार पाहून ते सद्गुरु त्यांना देत असतात. श्री समर्थ संप्रदायाचा उघड मंत्र श्रीराम जय राम जय जय राम हा असला तरी सोहम मंत्राची धारणा ही त्यांची गुप्त खूण आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. समर्थ म्हणतात, धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. आता सोहम हे नाकातील श्वासाचे वर्णन आहे.
नाकातील वायूला प्रभंजन असे नाव आहे बरं. म्हणजेच मारुती स्तोत्रात समर्थ काय सांगतात आपल्याला? रामदूता प्रभंजना. हृदयस्थ आत्मारामाचा सेवक मारुती तो हाच. मारुतीच्या कृपेशिवाय ज्याप्रमाणे रामरायाचे दर्शन होत नाही, ज्याला आत्मारामाचा साक्षात्कार व्हावा असे वाटते, त्याने या सोहम मारुतीरायाचे शेपूट धरले पाहिजे. म्हणजे सोहम जपणे, सोहम साधना, सोहम बोध होणे म्हणजेच स्वरूपाचे ज्ञान होणे असे होय. सोहम जपणे म्हणजे सतत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संधान बांधून राहणे म्हणजेच अनुसंधान राखणे होय. आत्मस्वरूप म्हणजेच परमात्म स्वरूप. आपण परमात्म स्वरूप आहोत ही जाणीव साधकाला फक्त सद्गुरूंच्या सहवासात होते. म्हणून साधकाने आपल्या जीवनामध्ये अत्यंत सजग राहून नैष्टिकतेने ही साधना करावी. अशी ही अविरत सुखाची सोहम साधना सद्गुरूंनी शिष्याला दिलेली आहे, जी या सोलीव सुखामधून सौ विद्याताईंनी त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण अशा चिंतनातून आपल्या समोर मांडलेली आहे. सौ विद्याताईंनी सेवेची संधी दिली याबद्दल त्यांना पुन्हा पुन्हा एकदा नमस्कार करते. आणि मी त्यांचे धन्यवाद मानत नाही, परंतु मी त्यांच्या कायम ऋणात राहू इच्छिते आणि त्यांना आज शुभेच्छा देते की असंच अलौकिक असं दिव्य कार्य त्यांच्याकडनं घडू दे अशी श्री समर्थ चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद अपर्णाताई. थांबू. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण येत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शनाचाच कार्यक्रम मी आता घेत आहे. त्याआधी आपण हे करूया, आधी आपण पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. बरोबर आहे. धन्यवाद सुचिताताई. येत आहे तुम्ही दोघं जण. आपण ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन करत आहोत. विसरून गेले. स्क्रीनवर कोण कोण येणार आहेत? आम्ही 4 जण आहोत. बरं. मागे जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सुचिताताई, तुम्ही आठवण करून दिली. मुख्य हेतूच विसरला होता माझ्याकडून. नाही. तुम्ही जागरूकतेने आठवण केली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मंडळी. समर्थांचं सोलीव सुख खरंच खूपच सुंदर आहे. आपण सगळेजण निश्चित त्याचा आनंद घ्याल. आपण हे पुस्तक PDF स्वरूपामध्ये एवढ्यासाठी केलेलं आहे की पुस्तक छापील स्वरूपामधलं जाऊन घेणं किंवा पोस्टाने पाठवणं या सगळ्या उपक्रमापेक्षा PDF बुक आपल्याला आपल्या आजूबाजूला कुठेही आजकाल झेरॉक्सची दुकानं उपलब्ध आहेत, सगळ्यांच्याच आजूबाजूला असतात. त्यामुळे कुठूनही आपल्याला ह्याचं प्रिंटआउट सहज काढून घेता येतं आणि आकाराने लहान असल्यामुळे आपल्याला ते खूप स्वस्त पण पडतं, सोपं पण आहे आणि सहज उपलब्ध होण्यासारखं आहे. म्हणून हे PDF बुक आज आपण आपल्या ह्या समर्थ सेवा मंडळातर्फे आमच्या ह्या रामदासी साहित्य परिषद, साहित्य अभ्यास शोध आणि सखोल दासबोध सखोल अभ्यास उपक्रम, फाउंडेशन उपक्रम ह्या दोन्ही समूहातर्फे हे पुस्तक मी आज आपल्या राष्ट्राला अर्पण करत आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आज या कार्यक्रमासाठी वांगीकर सर, सौ अपर्णाताई वांगीकर, त्यानंतर डॉक्टर लाड सर, वसु भारद्वाज सर, वाकणकर सर, माझे मिस्टर सुद्धा स्वतः वेळात वेळ काढून उपलब्ध झाले.
माझ्या दोन्ही मुली आज आपल्या ह्या समूहावर उपस्थित आहेत, याचा मला खूप मनातून आनंद आहे. भेटू शकत नसलो इतक्या लांबून, तरी त्या उपलब्ध आहेत आपल्याला. आणि या सगळ्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे सुचिताताई मुळे ह्या हैदराबादवरून आपल्या समूहामध्ये जॉईन झालेल्या आहेत. तसं पाहू गेलो ना, तर सुचिताताईंची आणि माझी ओळख जेमतेम एका वर्षाची आहे, पण ती किती अनेक वर्षापासूनची आहे, किंवा किती जन्माची आहे, किंवा जसं एका आईचं आणि मुलीचं नातं असतं, तसं माझं आणि सुचिताताई मुळेंचं नातं आहे. म्हणून त्यांना म्हणजे मी खरं तर त्यांना धन्यवाद म्हणणं बरोबर नाहीये, पण तरी सुद्धा त्यांचं ऑपरेशन झालेलं असताना, त्या आजारी असताना सुद्धा ही सगळी सोय त्यांनी खूप आनंदाने आपल्याला उपलब्ध करून दिली. याबद्दल सुचेताताईंचे मनापासून मनापासून धन्यवाद, मनापासून आभारी आहे. धन्यवाद म्हणायचेच त्या नाही ताई. ऋणात राहील मी कायमस्वरूपी. ते. हा, खूप वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्या बिझी असतात, तरी सुद्धा आज आपल्यासाठी त्यांनी वेळ काढला, याबद्दल त्यांच्या मनापासून आभार. लाड सर, वसुजी सर, त्यांनी सुद्धा आपल्यासाठी खास वेगळा वेळ काढला. आज ते पण दोघं जण खूप व्यस्त असतात, पण तरी सुद्धा आपल्यासाठी वेळ काढला, याबद्दल लाड सरांचे, वसु भारद्वाज सरांचे, वाकणकर सरांचे आणि वांगीकर कुटुंबांचे सगळ्यांचे मनापासून आभार. सुचेताताई, तुमचे सुद्धा आभार. आता आपण ज्या उद्देशाने जमलो, त्या पुस्तकाचं प्रकाशन तर आपण केलेलं आहे. तेव्हा आता मी सुचिताताई, तुम्हाला काही बोलायचंय? अंजली ताई बोलतायत, 2 मिनिटं. चालेल. हा, त्यांना मी हे करते. आवाज. हा, माझी मुलगी ऑस्ट्रेलियातली. आवाज येतोय का ताई? येतोय येतोय तुमचा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. येतोय येतोय. अंजली ताईंचा येतोय ना? हो, येतोय येतोय. नाही, आता नाही येत. अंजली, म्यूट करायचं. आवाज नाही. म्यूट झालंय, म्यूट झालंय, म्यूट म्यूट. अनम्यूट करा त्यांना. सुचिताताई, त्यांना अनम्यूट नाही, करा. तिकडून काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. हे लावले का कानाला? काही मायक्रोफोन वगैरे लावलेले आहेत का? मायक्रोफोन लावलाय? नाही. तू म्यूट आहेस. नाही, अनम्यूट आहेत त्या. म्यूट नाही आहे, अनम्यूट. अनम्यूट आहेत त्या, पण आवाज येत नाही. हा, अनम्यूट दिसतेय. हो हो. अनम्यूट अनम्यूट. आवाज, हा, आवाज येत नाहीये. हा, ठीक आहे. अजून कोणी तोपर्यंत हे करायचं का ताईंचं होईपर्यंत? हो, अजून चालेल. कोणाला, हा, अजून कोणाला बोलायचं असेल तर जस्ट हँड रेज करा, म्हणजे मग. बोलायचं का? अनम्यूट दिसते आपल्याला. पिन केलंय त्यांनी. मला मेसेज टाका, अंजूने पिन केलंय. मला फक्त हँड रेज करा, म्हणजे मग कोणाला जर बोलायचं असेल तर अजून. अंजूला मेसेज टाका. चालेल, अंजली ताई इथे मेसेज टाकतील आणि त्यांच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवतील. हरकत नाही. हा, इथून मेसेज त्यांना येईल. अजून कोणाला बोलायचं आहे का? सोनल, आधी आवाज आला तिचा खरं. नाही, काही काही आहे. चालेल, आपण ठीक आहे, चालेल. ठीक आहे, हरकत नाही. चालेल, हरकत नाही.
सुचेताताई, तुमचे 2 शब्द. मला बोलायच्या बाबतीमध्ये मी खूप कमी आहे ताई, आणि तरी पण सर्वांच्या समोर मी काय बोलणार हा एक प्रश्न आहेच आहे खरं सांगायचं तर. एवढंच सांगेन की पुस्तक थोडक्यामध्ये मी वाचायला सुरुवात केली होती, इंट्रोडक्शन. खूप सुंदर पुस्तक वाटलं. योगाचा अभ्यासक असल्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये थोडासा रस वाटला आणि मुद्दामूनच पुस्तक वाचायला बघत होते, पण माझ्या डोक्याच्या वरचं आहे एवढं नक्की सांगू शकते मी. एवढं पेलवणं मला कितपत शक्य आहे हे माहित नाही आहे, पण नक्कीच वाचायचा प्रयत्न करीन एवढं आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण हे PDF बुक कुणालाही ज्यांना आवड असेल या अभ्यासाची त्या सगळ्यांना आपण हे फॉरवर्ड करू शकतो. ज्याला इच्छा असेल त्या सगळ्यांना तुम्ही हे PDF बुक फॉरवर्ड करू शकता. त्याच्यासाठी वेगळी कुणाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद सर. मी अपर्णाताईंना प्रार्थना करते, विनंती करते की त्यांनी शेवटच्या कार्यक्रमाच्या समारोपाची प्रार्थना आता घ्यावी. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम. ज्येष्ठ श्री गंगाधर स्वामी महाराज की जय. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सतशिष्य श्री कल्याण स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्री राम. धन्यवाद. अजून जर कोणाला प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर 2 मिनिटं आपण सर्वांना अनम्यूट करूया, म्हणजे मग प्रतिक्रिया देऊ शकतील. चालेल. मला फक्त हँड रेस करा जर कोणाला बोलायचं असेल तर. अभय दादा बोलता. नाही, ते माझा अजून या विषयाचा काही अभ्यास नाही तसा. अजून कोणाला बोलायचं आहे? हो, PDF सर्वांना पाठवणार आहोत आपण. ठीक आहे, आजचा आपण इथेच औपचारिकपणे आपला कार्यक्रम संपन्न झाला. आपण असं हे करूया आणि याची व्हिडिओ मी पाठवते. चालेल. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं उलट, आणि काहीतरी नवीन आम्हाला नक्कीच शिकायला मिळालं.